मला माझ्या मुलापासून तोडण्याची अट ठेवून आता कुठलं तोंड घेऊन आलात? तुम्हाला काय वाटलं तुम्ही स्वतः इथे येऊन माझ्याशी बोलाल तर मी माझ्या मुलाला सोडून तुमच्या घरी यायला तयार होईल? वसुंधरा, मी तुझा राग समजू शकते. माझा राग जर तुम्ही समजला असतात ना तर तुम्ही ही अट कधीच घातली नसती. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही इथून निघून जा प्लीज. निघा. वसुंधरा, मला आणि माझ्या कुटुंबाला माफ करा. चूक झाली ती माझ्या आईची. क्षणभर का होईना तिने खूप स्वार्थी आणि वाईट विचार केला आणि तुम्हाला तुमच्या मुलापासून तोडण्याची अट ठेवली. आमच्या मनू आणि चिनू आहेत ना, त्या द्वाड आहेत. तुमचा स्वतःचा मुलगा आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकणार नाहीत अशी भीती आईला वाटली. पण तिने हा विचार नाही केला की तुम्हाला तुमच्या मुलापासून दूर करून तुमच्या दोघांमधलं प्रेम थोडीच कमी होणार आहे. अंतर वाढल्याने प्रेम कमी होईल इतकं तकलादू असतं का आई मुलाचं नातं? आईला वाटलं ती मुलाची आई आहे, आमची मुलाकडची बाजू आहे, म्हणून तिला वाटेल तसं ती वागेल. पण उद्या आकाशला, अखिलला किंवा मला तिच्यापासून एक दिवस जरी लांब राहावं लागलं ना तरी तिला ते सहन नाही होणार. आणि हे आकाशने तिला पटवून दिलं. माझ्या आईकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्यासाठी तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. पण हे जे काही घडलं ना त्यात आकाशची काहीच चूक नाहीये. तुम्ही दोघं एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात. आणि फक्त आम्हीच नाही, नियती सुद्धा तेच म्हणते. म्हणून तर माझ्या भावाशी तुमची कोणतीही ओळख नसताना त्याच्या गळ्यातली चेन तुम्ही तुमच्या गळ्यात घालून फिरताय. काय? वसुंधरा, मी तुला ट्रेनमध्ये काही सांगितलं नाही, पण ही चेन आकाश भाऊजींची. तुझ्या मैत्रिणीच्या लग्नात ते इव्हेंट मॅनेजमेंट करत होते आणि त्याच वेळी त्यांच्या गळ्यातली चेन हरवली. चेन? ही चेन माझ्या गळ्यात कशी आली? आता हे देवीनेच ठरवलेलं लग्न आहे, ते मोडणारे आपण कोण? बघ बसू, मी म्हणत नव्हते, देवीचाच काहीतरी संकेत आहे हा. काकू, वसुंधराच्या गळ्यात जेव्हा मी ही चेन बघितली ना तेव्हाच खात्री पटली होती, आमच्या आकाश भाऊजींची लग्नगाठ ह्याच मुलीशी बांधली गेली. वसुंधरा, आम्ही इथे तुझी माफी मागायला आलोय आणि तुला सांगायला आलोय की आमची कोणतीही अट नाहीये. आम्हाला तू आणि तुझा बनी दोघेही हवे आहात, आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग म्हणून. पण आत्ता बहुतेक उशीर झालाय आम्हाला. आम्ही काय या घरातनं मान खाली घालून निघून गेलो असतो का? पण सतत आकाश भाऊजींचा चेहरा नजरेसमोर येतो. हसत खेळत अख्ख्या कुटुंबासाठी सगळं करत असतात ते. पण कोणाचं लक्ष नसेल ना तेव्हा हसू मावळतं त्यांचं. मुलगा, भाऊ, वडील, दीर ही सगळी नाती अगदी चोख पार पाडतात आमचे आकाश भाऊजी. पण स्वतःसाठी जगायला मात्र विसरलेत. वसुंधरा, एकदाच भेटले मी तुला,
पण तुझ्या डोळ्यात तेच दुःख कुठेतरी खोलवर दिसलंय मला, जे आत्ताही दिसतंय मला. वसुंधरा, तुम्ही दोघंही एकमेकांच्या डोळ्यातलं हे दुःख पुसू शकता. मान्य आहे मला, आमच्या आईंची चूक झाली असेल, पण त्या वाईट नाहीये वसुंधरा. त्या घरची सून म्हणून तुला मी फक्त आत्ता एवढंच सांगते, गेल्या 15 वर्षापासून त्या घरात संसार करते मी माझा, पण त्या घराने, त्या कुटुंबाने मला फक्त आणि फक्त सुखच दिलंय. आणि हेच सुख तुला आणि तुझ्या मुलाला द्यावं असं वाटतंय आम्हाला. माझे धीर आकाश भाऊजी अगदी देव माणूस आहे ग. ते तुझ्यावर आणि तुझ्या मुलावर इतकं प्रेम करतील, इतका जीव लावतील की तू तुझा भूतकाळ पूर्णपणे विसरून जाशील. आता मागे नको फिरूस वसुंधरा. आईंच्या एका चुकीमुळे दोन्ही घरचा आनंद हिरावून घेऊ नकोस. प्लीज. वसू, तुझ्या सासरकडची माणसं तुझ्यासमोर हात जोडून तुझा हात मागतायत. आता नाही म्हणू नकोस त्यांना. बाबा, तुम्ही म्हणाल तसं. तू माझं ऐकलंस. शेवटी माझ्या वसुंधराचं लग्न ठरलं. लाख मोलाची माणसं मिळालीत तिला. तिच्या होकारासाठी दिराने आणि जावेने हात जोडले. खरंच मनाचा मोठेपणा लागतो यासाठी. मला माहितीये वसुंधरासाठी हा निर्णय सोपा नव्हता, पण तिच्या आयुष्यात आता आनंदच आनंद येणार आहे. आम्ही मागावं आणि तू सहज देऊन टाकावंस. तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही. खरंच मी भरून पावले आज. तुम्ही स्वतःहून इथं आलात. खरं तर तुम्ही इतकी मोठी माणसं आहात की तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्या मुलीचा राग घालवाल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अहो, असं काय बोलताय काका? मुळात छोटा आणि मोठा हा प्रश्नच नाहीये. आपली कुटुंब एकत्र येणार आहेत. आणि कसं आहे, घरातलं कोणी रागवलं तर घरातल्या माणसानेच त्याचा राग दूर करायचा असतो. आणि काका, एक आई म्हणून त्यांना या अटीचा किती त्रास झाला असेल याची जाणीव आहे मला. अवनीताई या ना, या हो, बसा पाटावर. हो, मला ताई नका म्हणू, अवनी म्हणा. अवनी बसा. आणि हे सगळं काही करायची गरज आहे का? हो, असं कसं? पहिल्यांदा येताय आमच्या घरी, मोठी नको का बरं आहे ना?
आई, बाबा, आत्या, अखिल, अखिल, अरे अखिल आहेस कुठे? ये लवकर लवकर. या. एवढं काय झालंय? आधी बसा, बसून घ्या आधी. आत्या, बस ना. बसा. हे बोला. बरं आत्या, एक आनंदाची बातमी आहे. काय? आकाशचं लग्न ठरलं. आई वसुंधराला हळदी कुंकू लावून आले आणि तिचा होकारही घेऊन आले. आता आकाश भाऊजींचं लग्न होणार म्हणजे होणारच. तर आई कॉंग्रॅच्युलेशन बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. वहिनी यार काय काम केलं दादा, आय लव्ह यू. होकार घेऊन म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? आई आपली अट त्यांना मान्य नव्हती म्हणून वसुंधराने नकार दिला होता लग्नाला. आपल्या अटीमुळे तिला खूप त्रास झाला. ती खूप चिडली होती. मी आणि यांनी तिला खूप समजावलं, पण माझ्यापेक्षा जास्त ह्यांनी तिला कन्व्हिन्स केलं. अगं, माझ्या भावाच्या भल्यासाठी आहे ना, मी कोणाचेही पाय धरेन. काय? तिच्या पाया बिया पडलास की काय? एवढी गरज नाहीये. अगं आई, जयश्री, आपली चूक मान्य करण्यात मोठेपणा असतो. मुलांनी तुझी चूक जाऊन सुधारली आहे तर त्यांचे आभार मानायचं सोडून तू त्यांनाच काय बोलतेस? हे बघा, मी माझ्या कुटुंबाच्या भल्याचा विचार केला. आता ही जर चूक असेल तर हो, झाली माझी चूक, काही हरकत नाही. अगं अहो आई, पुढची बोलणी आणि बाकी सगळं ठरायचं बाकी आहे. नाही कशाला? काय सगळं लग्न तर तू ठरवून आलीच आहेस. आता राहिलेल्या गोष्टी ठरवशीलच. माझी काय गरज आहे? तिने तिचं काम पार पाडलं. आता घरातली प्रमुख व्यक्ती म्हणून तू तुझं कर्तव्य पार पाड ना. काय अपेक्षा आहेत माझ्याकडून? हे बघ, हे लग्न तर होणारच आहे आणि वसुंधरा तिच्या मुलासोबत आपल्या घरी येणार. तेव्हा ह्या सगळ्या आनंदात तूही सामील व्हावंस एवढीच अपेक्षा आहे. आणि हो, गुरुजींना बोलवून घे. लवकरच आकाश आणि वसुंधराच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढूया. मी बसा बस बस. बाबा हो, तिच्याकडे फार लक्ष देऊ नकोस तू. खरंच आज तुझा मला अभिमान वाटतो. सासरी आली होतीस ना तेव्हा अवघी 20 वर्षांची होतीस. दिराला काय हाक मारायची, सासऱ्याला काय म्हणायचं यात गोंधळ व्हायचा. बाबा, माझ्याकडून सगळ्यांची नावं लिहून घेतली होती हिने. आज हे कुटुंब एकत्र बांधून ठेवायला ना तुझी बायको जबाबदार आहे बरं का भास्कर. अवधी, माझ्या आणि तुझ्या सासूची लाज राखलीस तू. वहिनी, बघितलंस ना, सगळे तुला रिटायर्ड करायला टपलेले आहेत. बरं आहे ना, मला तेवढाच आराम. अगं तू आराम करशील ग, पण हे घर कोलमडेल त्याचं काय? ती काल आलेली मुलगी, हिला जमणार आहे का एवढ्या माणसांचं घर सांभाळायचं? जाऊ दे ना वंस, शिकायचंय ते अवनीला. प्रमोशन मिळतंय ना, मोठी जाऊबाई होणार ती. अगं जाऊबाई होणार आहे, कारभारीण नाही. मी खरं सांगू का, अगदी खरं बोले ना, तुझ्या इतकं उत्तम घर हे कोणी सांभाळू शकत नाही. आणि चल, तुझ्या जागी दुसरं कोणी येणारच असेल तरी ती मुलगी तुझ्या आवडीची नको का? आजची फरमाईश स्पॅगेटी नूडल्स विदाउट सॉस. मी बनवतो. भाऊजी, आता थोडेच दिवस बर का, त्यांची हक्काची आई येणार आहे, त्यांचे हट्ट पुरवायला. म्हणजे
म्हणजे तुझी वहिनी तुझं लग्न ठरवून आली. लवकरच आपण साखरपुड्याचा मुहूर्त काढू आणि मग लग्न. बाबा हा लाजला की काय? जे काही चाललंय ते आकाशच्या भल्यासाठी चाललंय म्हणजे. अगं पण ह्याच मुलीबरोबर आकाशचं भलं होणार आहे हे मुळात ठरवलं कोणी मी म्हणते. तिच्या नशिबातनं तिचा पहिला नवरा गेला तसं आकाशच्या बाबतीत सॉरी वहिनी. वास्तू तथास्तू म्हणत असते. वहिनी चुकून माझ्या तोंडून निघालं ग. माझं पण ना मेलीचं तोंड इतकं फाटकाय ना. पण काय करू अगं माझं नशीब फाटकाय ना म्हणून असं काहीतरी माझ्या तोंडून निघून जातं. सतत माझ्या मनात ना वाईट विचार येत असतात अगं. काय करू वहिनी. कोणाच्याही नशिबात असं एकटे पण यायला नको ग बाई. तुला तर माहिती आहे माझा स्वभाव किती छान आहे ना. म्हणून अगं आकाशच्या भल्याचा विचार करूनच मी असं बोलले ग. मला फक्त एवढंच वाटलं की अनायसे गुरुजी येत आहेत तर मग आपण पत्रिका दाखवायची का. जर आपण पत्रिका जुळवून बघितल्या तर मनातली शंकाच दूर होईल ना. म्हणून मी बोलून गेले अगं. हो ना. जुळवून बघायच्या ना पत्रिका. विदाउट सॉस विदाउट केचप नूडल्स तयार आहेत. कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे. येस सांग ना कसं झालंय. काय झालं. बाबा हे असं चिपचिपी का लागतंय. ते अरे ते नूडल्स चिटकतात ना म्हणून मी त्यात बटर टाकले. मस्त लागतंय ना. हा छान लागतंय ना. काय तुला सांगितलं होतं ना की आम्हाला नुसते नूडल्स पाहिजेत म्हणून. मग कशाला बटर टाकलंस. हे घे आम्हाला नको. अरे पण नुसते नूडल्सने काय होणार आहे. बटरने कशी एनर्जी येते. हा आणि मस्ती केला एनर्जी पाहिजे की नाही. हा थोडस प्लीज. नाही चूक माझीच आहे. मला वाटलं मी थोडंसं बटर टाकीन तर तुम्हाला कळणारच नाही. मी विसरलो होतो की तुमची जीभ ना तुमच्या डोक्यापेक्षाही शार्प आहे. सॉरी यार सॉरी. नाही मी नेक्स्ट टाइम पासून असं काही नाही करणार. जसं तुम्ही सांगाल ना मी तसंच बनवत जाईन. प्रॉमिस. समजा ना परत बनवू बाबा नूडल्स. चल ग चिनू. सॉरी. काय हे सगळं. काही नाही. चिनू आणि म्हणू पण ना. दादा कधी कधी मी काय करू हेच कळत नाही. मी यांचा भावा आहे पण मला खूप राग येतो यार. नाही 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 त्यांचा नाही स्वतःचा. कधी कधी वाटतं की मीच चुकतोय. त्यांना अजिबात शिस्तच लावली नाही ना. पण दादा जेव्हा बापाला आई बनायचं असतं ना तेव्हा शिस्त लांबच राहते. हा अरे आकाश तुझ्या परीने शक्य होईल ते सगळं करतोयस तू त्यांच्यासाठी. तू नको एवढं म्हणायला लावून घेऊस. नाही रे दादा. तू मी आपण हे सगळं हसण्यावारी घेतो कारण आपण त्यांना मोठं होताना पाहिलंय. आपल्याला चांगलंच माहितीये की हे असे का वागतात. वसुंधरा जेव्हा या घरात येईल आणि तिला यांच्या वागण्याचा त्रास झाला तर
कोणी माझ्या मुलींवरती आवाज चढून जरी बोले ना तर माझा जीव वरती खाली होतो. तिला समजावं लागणार की माझ्या मुलींना सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे. नाही, मान्य आहे मला की थोडी शिस्त कमी आहे, पण गोड आहेत रे त्या दोघी. मनाने एकदम निर्मळ आहेत. त्यांना प्रेमाने समजावलं ना आणि त्यांना पटलं ना की ऐकतात रे ते. मला तिच्याशी बोलायला हवं. लग्न फायनल होण्याआधी ती माझ्या मुलींची आई होऊ शकते की नाही हे बघायला हवं.